एका गावात रामनाथ व रमाबाई नावाचे एक जोडपे राहत होते. त्यांची नावे जशी एकमेकांना साजेशी होती तशीच मने एकमेकांना जुळणारी होती. दोघांना चोरी करायला फार आवडे. लग्नानंतर रमाबाईने नवऱ्याजवळ नवीन साडी विकत घेण्याचा हट्ट धरला. तेव्हा रामनाथने मोठ्या हुशारीने कपड्याच्या दुकानातून साडी चोरून आणली. ही गोष्ट समजताच रमाबाईला स्वर्ग दोन बोट उरली. त्या दिवसांपासून दोघांनी एकमेकांशी विचारविमर्श करून लहान मोठ्या चोऱ्या करण्यास आरंभ केला. ते दरवेळेस एक भाड्याचं घर घेत आणि मालकाला संशय येण्याआधीच ते जागा सोडून जात. रमाबाई नवीन घरात आल्यावर परसदारी उगवलेल्या फुलांची माळ बनवून शेजारणीला देत म्हणाली, आज तुम्ही तर साक्षात महालक्ष्मीसारख्या दिसता, असे म्हणून त्या घरात वस्तू कुठे ठेवल्या आहेत हे हेरून ठेवत. एक दिवस दुपारी आजूबाजूच्या बायका गप्पा टप्पा करीत बसलेल्या असताना रमाबाई तेथे जाऊन म्हणाल्या, अगं बायांनो, ऐकलेत का? आम्ही नवीन आलो तेव्हा कधी चोरीचं नावही ऐकले नव्हते, पण आता 4-5 दिवसापासून माझ्या नवऱ्याचं धोतर चोरीस गेले आणि काल तर विहिरीवर ठेवलेला पितळेचा तांब्या गायब. हे ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या सर्व बायकांनी आपापल्या घरात झालेल्या चोऱ्यांचा किस्सा ऐकवला. त्यावर रमाबाई म्हणाली, अशा चोऱ्या होत राहिलेल्या पाहून आपण गप्प राहता कामा नये. आपण डोळ्यात तेल घालून जागरूक राहिले पाहिजे. त्या चोराला तर 1 महिन्याच्या आत मी पकडून दाखवीन. तिला वाटले की असे नाटक केल्याने कोणी आपल्यावर शंका घेणार नाही. रामनाथ त्या चोरलेल्या वस्तू घेऊन दुसऱ्या गावी नेऊन विकत असे व त्या पैशाने जुगार खेळत असे व 2-3 दिवसाने परत येत असे. एक दिवस रागाच्या आवेशात येऊन रमाबाई नवऱ्याला म्हणाल्या, तुम्ही तर 1 नंबरचे आळशी होऊ लागला आहात. मला एकटीलाच कमवावे लागते. ठीक आहे, मग सांग बरं, मी काय करू? रामनाथ चिडूनच म्हणाला. हे पहा, आपली शेजारीन पार्वतीबाई ह्यांच्या परसातल्या सोनकेळीच्या झाडाला चांगला भरघोस केळ्यांचा घड लागलेला आहे. आज रात्री तुम्ही जाऊन तो तोडून आणा. रमाबाईंनी उपाय सांगितला. मध्यरात्री रामनाथ कोयता घेऊन पार्वतीच्या परसात गेला. त्याने केळ्याचा घड कापला व रमाबाईच्या हातात दिला. पहाटे रामनाथच्या किंचाळून ओरडण्याने रमाबाईंना आश्चर्य वाटले. त्यांनी चोहोबाजूला नजर टाकली तेव्हा घरात सर्वत्र सामानसुमान विखरून पडलेले होते. घरात चोरी झाली ते लक्षात आले. गळ्यातील सोन्याची माळ गायब झालेली पाहून त्यांनी किंकाळीच फोडली. तेव्हा रामनाथ कपड्यांनी भरलेली पेटी उलटून पालटून पाहत होता व आतील पैसा न पाहून ओरडला, अगं ए, मी ह्या कपड्यांच्या खाली 3000 रुपये लपवून ठेवले होते, ते सुद्धा चोरांनी पळवून नेले ग. त्यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी पाजारी धावत तेथे आले. तेव्हा रमाबाई स्वतःचेच डोके बडवत म्हणू लागली, हाय रे देवा, माझे सर्व घर लुबाडले, 1 पैसा पण मागे ठेवला नाही. तेथे जमलेल्या लोकांच्यात पार्वतीसुद्धा होती. खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेल्या सोनकेळ्याच्या घडाकडे पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला. ती म्हणाली, मी सकाळी उठून पाहिले तो माझ्या केळ्याचा घडच गायब. मला खूपच वाईट वाटले. पण हे सांग, हा घड तुझ्या घरात कसा काय आला? रामनाथ व रमाबाई यांना समजेना की माळ्यावर ठेवलेला हा घड खाली कसा काय आला. पार्वतीने पाहिले तो केळ्याच्या घडातील एका केळ्याला एक चिठ्ठी अडकवून ठेवली होती. ती काढून पार्वतीने प्रथम वाचली, नंतर तिथे जमलेल्या सर्व लोकांना वाचून दाखविली. त्यातील मजकूर असा होता, आजपर्यंत मी बेकार होतो, पण चोर नव्हतो. काल रात्री ह्या घरातून कोणी केळाचा घड चोरून नेत असलेले मी पाहिले. तुमचे चोरी करण्याचे कारस्थान सर्वांना समजावे म्हणून मी हा घड माळ्यावरून खाली ठेवला. हे धन चोरीचे आहे, त्यामुळे कपड्यांच्या खाली लपवलेले 3000 रुपये मी घेऊन जात आहे. ह्या पैशाने मी व्यापार सुरू करून प्रतिष्ठापूर्वक आयुष्य घालवीन. पार्वतीने ती चिठ्ठी वाचून दाखवल्यावर सर्वजण तुच्छ नजरेने रामनाथ व रमाबाईकडे पाहत रागाने ओरडून म्हणाले, तुम्हाला दोघांना तर तुरुंगात पाठविले पाहिजे, पण तुमचा पैसा गेला, त्यामुळे दया दाखवून सोडून देतो, पण यापुढे तरी इमानदारीने आयुष्य घालवा. असे म्हणून सर्वजण आपापले चोरीस गेलेले सामान उचलून घेऊन गेले. ह्यापुढे रामनाथ व रमाबाई ह्यांना त्या घरात राहणे अशक्य झाले. त्यांनी रातोरात ते घर सोडून दिले.